आरटीओ व सिटी पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात मालवाहतूक गाडी चालक मालक व शेतकऱ्यांनी आमदार राजेश पाडवी यांना दिले निवेदन। शहादा परिसरात आरटीओ विभाग व सिटी पोलिसांकडून होत असलेल्या कथित बेकायदेशीर कारवाई, दादागिरी व लूटप्रकरणी आमदार राजेश पाडवी यांना निवेदन दिले। या निवेदनात प्रशासनावर गंभीर आरोप करत तात्काळ हस्तक्षेप न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बहुसंख्य मालवाहतूक गाड्यांची सर्व कागदपत्रे नियमाप्रमाणे पूर्ण असूनही खोट्या कारणांवरून मेमो, चलन व दंडात्मक कारवाई केली जात आहे। चालकांनी विनंती केली तरी अधिकाऱ्यांकडून दाद दिली जात नसून चलन भरा नाहीतर गाडी जप्त करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। चौफुल्यांवर दररोज गाड्या थांबवून 100-200 रुपयांचे पावती चलन फाडणे हा जणू ठरलेला कार्यक्रम झाला असल्याचे चालक मालकांचे म्हणणे आहे। हप्ते देणाऱ्या वाहनांना मोकळे सोडले जाते, तर प्रामाणिक वाहनचालकांना मुद्दाम टार्गेट करून त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। शेतकऱ्यांचा भाजीपाला, धान्य व शेतीमाल वाहतूक होत असताना शेतकरी स्वतः गाडीसोबत उपस्थित असतानाही थेट चलन फाडले जाते। रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या गाडीवरही मेमो दिले जात असून सीट बेल्ट लावलेला असतानाही खोट्या कारणांवरून कारवाई केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। आमदार राजेश दादा पाडवी यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित आरटीओ व सिटी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारावा, बेकायदेशीर व सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवायांवर बंदी घालावी, हप्ते वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीस पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे। यावेळी शहादा परिसरातील मालवाहतूक चालक मालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार के टीव्ही न्यूजसाठी कैलास सोनवणे, मुख्य संपादक, शहादा।